आणि तिकडे तुम्ही बघताय ना तो जलदुर्ग आहे। तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अंजरल्याचा बीच। अंजरल्याचा बीच आता मी इथं आहे ना, तो अंजरल्याचा पूल आहे, मोठा म्हणजे ब्रिज आहे, भरपूर मोठा आहे, तुम्ही बघू शकता। आणि इथे एक खाडी आहे, तुम्हाला दाखवतो थांबा। तर इथे एक खाडी आहे, तुम्ही बघू शकता, लय मोठी खाडी आहे भो, लय म्हणजे लय मोठी आणि खतरनाक वाटते। आता सध्या ओहोटी चालू आहे, ओहोटी चालू असल्या कारणाने ना हे पूर्ण जे आहे ना ते तुम्हाला एकदम असं म्हणजे रिकामं वाटेल, पण ज्या वेळेस भरती चालू होईल ना हे पूर्ण भरलेलं असतं। हे जे तुम्ही बघताय ना याच्यात पण पाणी असतं पूर्ण। आणि हा जो ब्रिज आहे तो भरपूर मोठा म्हणजे आहे, भरपूर मोठा आहे, हा तुम्ही बघू शकताय। आणि इकडनं हे गाव जे दिसते ना हे अडखळ तरी बोलतं त्याला, एकदम समुद्राच्या काठेला आहे। आणि तुम्हाला आपण म्हणजे ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत ना अंजरल्याचा बीच, तो ह्या ठिकाणी म्हणजे हा जो एरिया आहे ना हा पूर्ण बीचचा एरिया आहे। हा तिकडचा तुम्ही बघताय तो, तर तिकडे जाणार आहोत। आता आपण इकडनं मस्त म्हणजे वरतून फिरून जायला लागतं, हे बघा इकडून असं फिरून जायला लागतं। खूप छान बीच आहे। दापोलीपासून जवळपास ह्या बीचचं अंतर आहे ना ते जवळपास 20 ते 25 किलोमीटर एवढं आहे। तर तुम्हाला यायचं असेल ना, तुम्हाला गुगल लिंक मी देऊन टाकेन, तुम्ही येऊ शकता, खूप छान आहे। आणि वरतीच ना इथं याचं गणपती बाप्पाचं मंदिर आहे, हे तुम्ही इथं बघू शकता, इथं पण जाऊ शकता। तर चला मग आता निघूया, इथं गाडी लावून दिलेली आहे। इकडं आपल्यासोबत रत्नाकरांना आहे, नाही बघा असं काहीच वातावरण आहे, बघा तिकडं मच्छीमारी चालू आहे म्हणजे छोटी होडी घेऊन। आणि इकडं पूर्ण हे तुम्ही बघता ना पूर्ण कांदळवन आहेत, कांदळवन बोलतात किंवा खारफुटी बोलतात त्याला, म्हणजे समुद्राची शान आहे ते। तुम्हाला माहीत आहे का असेल ते, माहीत आहे ना की नाही माहीत, नसेल माहीत तर कमेंट्स करा, मी तुम्हाला उत्तर देतो कमेंट्समध्ये का बरं याला समुद्राची शान बोलतात ते। आणि एकमेव अशी याची बुरशी आहे की त्याच्यापासून प्लास्टिक मिळतं, हे पण गोष्ट लक्षात ठेवा, कारण हे पण मला इथं आल्यावरच माहीत झालं। तर असे काही याचे लय वैशिष्ट्य आहेत, तुम्हाला कमेंट्स करा इतर माहितीसाठी, मी तुम्हाला कमेंट्स केल्यावर तुम्हाला उत्तर देईन कमेंट्सचं। आणि मित्रांनो, तुम्हाला ना काहीतरी दाखवायचं आहे, म्हणजे तुम्ही बघाल ना सांगाल काय काय सांग एकदम डेंजर, ते तुम्हाला दाखवणार मी शेवटी। आता फक्त तुम्हाला सांगून ठेवतो, दाखवणार शेवटी, इथं काहीतरी खाली आहे पण तुम्हाला तो शेवटी व्हिडिओ दाखवेन, व्हिडिओ पूर्ण बघा। तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो बीचला। तर हा बघा, हा मस्त आहे अंजरल्याचा बीच। इथे एवढी थोडी म्हणजे गर्दी कमी आहे, पण मग खूप छान बीच आहे हा, पण तुम्ही पण नक्की येऊ शकता इथं। तुम्हाला मगाशी सांगितलंच की 20-25 किलोमीटर आहे दापोलीपासून हा बीच। आणि इकडे तिकीट काउंटर वगैरे, इकडे स्पोर्ट ॲक्टिव्हिटी ज्या आहेत ते इथं सगळ्या लावलेल्या आहेत, हे तुम्ही बघू शकता। आणि तिकडनं ना हे म्हणजे काम चालू आहे, तिकडनं वाटतं काय मोठ्या ज्या। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे। आम्ही इथं साड्यासुद्धा सेलिंग करतो, ते हे बघा, हे कॉटनमध्ये आहेत, हे सिल्कमध्ये म्हणजे सॉफ्ट सिल्कमध्ये आहेत, इकडे अजून वेगळ्या प्रकारचे आहेत, इकडे परत कॉटनमध्ये आहेत, हे तुम्ही बघू शकता, वेगवेगळ्या व्हरायटी। आणि चांगल्या आहेत, कमी प्राईजमध्ये आहेत, म्हणजे डिस्काउंट वगैरे देऊन आहेत पूर्ण। इतर ठिकाणी तुम्ही जर समजा बघाल तर तुम्हाला म्हणजे महागच दिसतील, कारण मी हे स्वतः बघितलं आहे। आणि इकडे पण आहेत, तुम्हाला समजा घ्यायचे असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देतो, इंस्टाग्रामचा आय डी वगैरे देतो, किंवा याच्या व्हिडिओमध्ये लावून देतो, तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता। धन्यवाद। होड्या आहेत ना ज्या म्हणजे माणसांना घेऊन येणार, त्याला काय बोलतात, काहीतरी समथिंग मला पण माहीत नाही। तर त्या तिकडनं येणार आहेत वाटतं, तर त्यासाठी ते लावलेलं आहे तिथं, म्हणजे तिथून ते पूर्ण पार्किंग वगैरे करणार आहेत, असा विषय चालू आहे। आणि तिकडं मध्ये बघा तुम्ही, मस्त स्पोर्ट ॲक्टिव्हिटी चालू आहेत, एकदम मस्त निवांत बीच आहे, एवढी काही गर्दी नाही, काही नाही, मस्त। इकडे गाड्या बिड्या सगळ्या आहेत मस्तपैकी, एकदम मस्त बीच वाटतो हा पण। काय वाटतं बीच कसा आहे? मस्त आहे, म्हणजे निवांत। इतर ते बाकी बीचवर कसा लय गर्दी आहे, इकडे काही गर्दी वगैरे काही नाही। आणि इकडे जरा नवीनच विंटेज जबरा, हो इलेक्ट्रिक आहे वाटतं ना, हां इलेक्ट्रिक आहे, नाही मस्त आहे, म्हणजे काहीतरी नवीन, एकदम मस्त, म्हणजे मस्त वाटू राहिलं आहे। आपण तिकडनं आलो, त्या साईडने आपण आलो, तिथं पुढं ब्रिज आहे, तो तिकडं आहे। ते ब्रिजचं तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे ना, हे नंतर दाखवतो, लक्षात आहे माझ्या, तुम्ही काही टेन्शन नका घेऊ। आणि तिकडनं पण मस्त आहे, म्हणजे टेकडी वगैरे आहे तिथं, वरती पुढं लाईट हाऊस आहे, हे जे आहे जे झाडं आहेत त्याच्या साईडने लाईट हाऊस आहे, ते पण भारी वाटतं। तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो लाईट हाऊस, तो बघा तिकडे लाईट हाऊस आहे, हा इकडे लाईट हाऊस आहे, इथं वरती वगैरे म्हणजे जाऊन देतात आपल्याला। तर तुम्हाला जायचं तुम्ही जाऊ शकता, इथून थोडासा लांब आहे, लांब म्हणजे 3-4 किलोमीटर आहे, 3 पण नसेल एवढा, पण आहे थोडासा लांब आहे, तो बघू शकता, तिकडं आहे लाईट हाऊस, इकडं बीच।
एक नंबर. तिकडनं तो पूर्ण ते तुम्हाला बोललो ते मगाशी त्याचं काय चालू आहे ते तिकडे बांधकाम चालू आहे अजून काही झालंही नाही. आणि तिकडे ॲक्टिव्हिटी वगैरे चालू आहेत. आणि बीच तुम्हाला दिसतच असेल मस्त एकदम क्लीन आहे, काही टेन्शन नाही. एक दोन तर ठिकाणी असतंच ते काही एवढं काही विषय नाही, पण इतर ठिकाणी पण मस्त आहे. म्हणजे एवढी काही असं गर्दी पण नाही, मस्त एकदम निवांत बीच आहे. तिकडं परत अजून तिकडं स्पोर्ट ॲक्टिव्हिटी वाटतं चालू आहेत थोड्याशा. हे बघा तिकडं पण थोडीशी गर्दी झालेली आहे. आणि इकडं मग चालू आहे लोकांचं चिल करणं आपल्या आपल्या पद्धतीने. तर मित्रांनो हा पूल म्हणजे सेतू टाईप बांधला आहे थोडासा. ते बघा तिकडे तुम्हाला बोलतो ना जहाज वगैरे म्हटलं येणार आहेत, पॅसेंजर जहाज. तर ते एकदम जवळ आलो आहे. आणि इकडनं बघा पूर्ण जो दिसतो तो अंधारल्याचा बीच दिसतो. इकडनं गर्दी वगैरे आहे भरपूर. हे बघा पूर्ण. तर मित्रांनो हा तुम्ही पूल बघू शकता. आणि तुम्हाला बोललो होतो ना मग अशी ब्रिज, तो बघा तो ब्रिज आपण त्याच ब्रिजवरून व्हिडिओ काढला होता, हा तुम्ही बघू शकताय. आणि तिथंच ती आपण काहीतरी वस्तू बघितली होती जी तुम्हाला सगळ्यांना दाखवायची आहे, बरोबर. आणि तिकडे तुम्ही बघताय ना तो जलदुर्ग आहे, सुवर्णदुर्ग त्याला बोलतात. सुवर्णदुर्ग किल्ला तिकडं आहे. आणि इकडं अंजरल्याचा बीच आहे. आणि आपण आलो इकडं, कोण नाही आहे इकडं, म्हणजे जवळपास तरी परमिशन वगैरे काही देत नाही कधी कधी. पण आपण आलोय फिरत फिरत आता काय. तर मित्रांनो मगाशी नाही का तुम्हाला मी बोललो की मी अंधाराच्या पुलावर आहे. आणि तो पुलावर ना आम्ही व्हिडिओ काढत होतो. व्हिडिओ काढत असताना जिकडं बघा हा जहाज आहे, ब्लॅक पर्ल जहाज. तुम्ही बघितलं आहे ना, बघितलं आहे का नाही कमेंट्स करून सांगा. हा बघा किती त्याची बेकार अवस्था. हे लय मोठं आहे बरं का जहाज. तुम्हाला वाटतं त्याचं छोटं आहे, हे भरपूर मोठं आहे. पण आपण पुलावर ना भरपूर वरती आहोत म्हणून ते वाटतं की जरा असं एकदम म्हणजे छोटं आहे, पण हे छोटं नाही हो, लय मोठं आहे. आता हे बघा ही खाडी आहे, लय मोठी खाडी आहे. एवढी इथून तर एवढी अशी खाडी आहे, पूर्ण तिकडंपर्यंत आहे. आणि इथं हे जहाज आहे पूर्ण म्हणजे पूर्ण एकदम खराब झालेलं आहे. आणि खराब जहाज शक्यतो नाही इकडंच टाकतात. तिकडनं पण भरपूर आहेत. ते बघा तिकडनं आहे, ते तिकडचे तुम्हाला दाखवतो थांबा झूम करून. हे बघा इकडनं पण आहेत. पण हे जरा हे मध्येच कसं काय आलं काय माहीत. हे बघा इथं जेवण काय ते केलं आहे. इसको पानी की जरूरत है. ओ हाँ वो फिर से बड़ा हो जाएगा, फिर पानी आएगा तो ये बड़ा हो जाएगा. बघितलं ना तुम्ही. हां समंदर चाहिए. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि लवकरच भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा रे, तुम्ही सबस्क्राईब करत नाही बरेच लोक बघून पण.